नमस्कार, मी पंजाब डकतून ते 7 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात म्हणजे आज 5 ऑगस्ट, 6 आणि 7 ऑगस्ट 3 दिवस असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अशा सरी येऊन जातील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या सांगितलेल्या आताच्या ताज्या अंदाजानुसार आपल्या हवामान विभागाच्या अधिकृत माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवसात पावसाची परिस्थिती कशी राहील याचा अतिशय सविस्तर, अचूक आणि विश्लेषणपूर्ण महाअंदाज घेऊन आपण आलो आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण राज्यातील पावसाची सध्या स्थिती, आगामी 24 ते 72 तासातील हवामान बदल, 15 ऑगस्टचा मोठा इशारा आणि शेती कामांचे अचूक नियोजन कसे करावे याची सविस्तर माहिती सोप्या आणि सरळ भाषेत जाणून घेणार आहोत. बघा आता शेतकरी मित्रांनो, आजपासून पुढील हवामान अंदाज कसा राहणार आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये धुवाधार मुसळधार सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप आहे, तर काही भागांमध्ये सकाळी कडक ऊन पडल्यानंतर दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळेकुट्ट ढग जमा होत आहेत आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वरवरची माहिती न घेता राज्यातील निवडक 15 प्रमुख जिल्ह्यांचा, त्यातील महत्त्वाच्या तालुक्यांचा आणि स्थानिक हवामानाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या ताज्या अंदाजानुसार 15 ऑगस्टच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचा मोठा उद्रेक होण्याची आणि काही भागात ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण होण्याची अत्यंत मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत अतिमुसळधार ते तुफान पाऊस होणार असून ओढे, नाले, नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आता या ठिकाणी नकारता येणार नाही. 15 ऑगस्टच्या आसपास होणाऱ्या या संभाव्य हवामान बदलांवर 15 ऑगस्टच्या आसपास होणाऱ्या या संभाव्य हवामान बदलांवर सर्व शेतकरी बांधवांनी पिकांची काळजी घेण्याचा, कष्टकऱ्यांनी आणि विशेषतः नदीकाठच्या नागरिकांनी आतापासूनच सतर्क राहणे आणि पूर्वतयारी करणे अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम राज्यातील मुख्य धरण साठा आणि नदीकाठच्या परिसरातील परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार जलसंपदा विभागाच्या ताज्या नियोजनानुसार ज्या भागातील मोठे धरणे भरली आहेत किंवा पूर्ण क्षमतेच्या 90% अधिक पोहोचली आहेत, तेथील नदीकाठच्या शेतकरी बांधवांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील नाथसागर म्हणजे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता वेगाने वाढत असून वरच्या भागात होणाऱ्या आवकनुसार धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. गोदावरी नदीकाठच्या तसेच कृष्णा, कोयना, भीमा आणि पंचगंगा नद्यांच्या परिसरात शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याच्या मोटरी, पाईपलाईन, विद्युत उपकरणे आणि पाळीव जनावरांची तात्काळ सुरक्षित व उंच ठिकाणी हलवणी करावे. धरणातून अचानक पाणी सोडल्यास नदीची पातळी वेगाने वाढू शकते, त्यामुळे सध्या पाणी कमी आहे म्हणून अजिबात गाफील राहू नका. आता पाहूया महाराष्ट्रातील प्रमुख 15 जिल्ह्यांचा आणि त्यांच्या तालुक्यांचा सविस्तर पावसाचा महाअंदाज. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी जिल्हा. यामध्ये विशेषतः तालुका पाहायला गेले तर चिपळूण, खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोली आणि मडणगड. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 48 ते 72 तासात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय राहण्याची शक्यता आहे. चिपळूण, खेड आणि लोटे परिसरातील सकल भागात मुसळधार पावसाच्या सरींमुळे पाणी साचू शकते. वाशिष्ठ आणि जगबुडी नदींच्या पाणी पातळीवर प्रशासनाचे आता लक्ष आहे. भात शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांनी शेतातील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची व्यवस्था करावी, कारण सतत साचून राहिलेले पाणी भातांच्या रोपांना नुकसान पोहोचवू शकते. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड जिल्हा. यामध्ये विशेष तालुके बघायला गेलं तर अलिबाग, महाड, रोहा, माणगाव, कर्जत, पेण, पोलादपूर, म्हसाळ आणि श्रीवर्धन. रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, माणगाव आणि कर्जत परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. सावित्री आणि पंचगंगा नद्यांच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. महाड व पोलादपूर भागातील डोंगरांमध्ये दरडी कोसळण्याचा किंवा ओढ्यांना अचानक पूर येण्याचा धोका आता या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी विशेष काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असा हवामानाचा अंदाज आणि इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे. यामध्ये विशेष तालुके बघायला गेलं
तर हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, बोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, शिरूर आणि दौंड. पुणे जिल्ह्यात पावसाचे 2 स्पष्ट भाग पाहायला मिळतील. मावळ, मुळशी, वेल्हे, बोर आणि लोणावळा या घाटमाथ्याच्या तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बारामती, इंदापूर, शिरूर आणि दौंड या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. घाट रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगावे. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 4थ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सातारा. यामध्ये विशेष तालुके बघायला गेलं तर महाबळेश्वर, जावळी, पाटण, कराड, सातारा, कोरेगाव, खटाव, मान, पलटण, वाई आणि खंडाळा. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी आणि पाटण या तालुक्यांच्या घाट परिसरात धुवाधार पावसाचा इशारा आता या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. कोयना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगलाच पाऊस होणार असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. दुसरीकडे मान, खटाव आणि पलटण या दुष्काळी पट्ट्यात स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळतील. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो कोल्हापूर. यामध्ये विशेष तालुके बघायला गेलं तर करवीर, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ आणि हातकलंगणे. बघा आता शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा आणि शाहूवाडी या पश्चिम भागात पावसाचा जोर प्रचंड राहील. राधानगरी व अलमट्टी धरणांच्या पाणीसाठ्याकडे लक्ष ठेवले जात आहे. पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी पातळी वाढण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. कागल, शिरोळ आणि हातकलंगले परिसरातील शेतकऱ्यांनी नदीकाठची पिके आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे आपला सांगली जिल्हा. यामध्ये विशेष तालुके बघायला गेलं तर मिरज, जत, कवटेमंका, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी, शिराळा, वाळवा, ईश्वरपूर, कडेगाव आणि पलूस. बघा आता शेतकरी मित्रांनो, सांगली जिल्ह्यात शिराळा व वाळवा या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहील. जत, कवटेमंकाळ, आटपाडी आणि खानापूर या दुष्काळी भागात दुपारनंतर स्थानिक ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येतील. द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी औषध फवारणीचे काम हवामानाचा अंदाज घेऊनच करावेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ आणि माळशिरस. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस आणि अक्कलकोट परिसरात भाग बदलत पाऊस पडेल. काही तालुक्यात कडक ऊन आणि उघडीप राहील तर काही ठिकाणी अचानक ढग जमा होऊन पावसाच्या सरी कोसळतील. उजनी धरणातून भीमा नदीत होणाऱ्या विसर्गावर पंढरपूर व दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे. आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा. यामध्ये विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या घाट तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. दिंडोरी आणि निफाड या द्राक्ष पट्ट्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. सिन्नर, येवला आणि मालेगाव भागात पावसाचे प्रमाण कमी अधिक स्वरूपात राहील. भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा योग्य ठेवावा. बघा आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्याच्या डोंगराळ भागात भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होणार आहे. शेवगाव, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड या भागात स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी कोसळतील. कापूस व बाजरी उत्पादकांनी शेतातील कामांचे नियोजन हवामान अंदाज पाहूनच करावा. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. यामध्ये अहिल्यानगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, खुलदाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड. बघा आता शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असल्यामुळे गंगापूर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा आता या ठिकाणी हवामान खात्याने दिला आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा. जालना जिल्ह्यात पुढील 3 दिवसात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड जिल्हा. यामध्ये विशेषतः गेवराई, माजलगाव, आंबेजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणे, शिरूर, कासार, पाटोदा आणि आष्टी या भागामध्ये अतिमुसळधार ते जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. बघा आता शेतकरी मित्रांनो, 13व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव जिल्हा.
14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नांदेड जिल्हा, 15व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा जिल्हा. बघा आता शेतकरी मित्रांनो, या 3 जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे या 3 जिल्ह्यांमध्ये विशेष काळजी घेऊन येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि गुराढोरांची वेळेत काळजी घ्यावी. बघा आता शेतकरी बांधवांनो, आजची ही 15 जिल्ह्यांची आणि त्यांच्या तालुक्यांची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या गावात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा ताजा आणि अप टू डेट हवामान अंदाज पोहोचून जाईल. हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक शेतकरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच हवामान अंदाजासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.